अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू टाकला गेला. फरार सीमा पार चौकार. निश्चितच एक आक्रमक सुरुवात या ठिकाणी फलंदाजांकडून केली जाते. पहिला चेंडू होता, या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला गेला आणि या 4 धाब्याची संघाची धावसंख्येची मात्र एक धमाकेदार सुरुवात झाली आहे. एका बाजूला आपल्याला प्रबुद्ध 11 या स्पर्धेतील अपराजित संघ आहे, तर दुसरीकडे वैशाली क्लासेस वॉरियर्स ज्या संघामध्ये द बाहुबली सागर. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय, मात्र चेंडू जातोय थेट सलामी देताना समालोचन कक्षाला सीमा पार. पुनरागमन गोलंदाजाकडून पाहायला मिळालं. एक आलायदा पद्धतीचा चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू जे सांगता या ठिकाणी होती. बिंदी गेंद मात्र या ठिकाणी येते. 2 चौकारानंतर गोलंदाजाने देखील आपलं कसब दाखवलंय, कारण हा गोलंदाज देखील मातब्बर आहे. या आधीच्या सामन्यांमध्ये देखील आपलं कौशल्य मात्र या फलंदाजाने दाखवलंय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. स्क्वेअर रूपी चेंडूचा इशारा करतात. अतिरिक्त रूपाची एक धाव संघाच्या धावसंख्येत मात्र जोडली जाते. धावसंख्या थेट जाऊन पोहोचली आहे बिनबाद 9. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. गमरेसरच्या षटकामध्ये गोलंदाजाला थोड्याशा तुटपुंज्या अस्त्रशस्त्रांनी गोलंदाजी करावी लागेल, कारण मर्यादा आहेत. क्षेत्ररक्षण आपल्याला फैलावता येणार नाही आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येतोय गोलंदाजाच्या कोट्यातून, कारण हा गोलंदाज देखील महत्त्वाचा आहे, कारण आत्तापर्यंत या गोलंदाजाच्या जोरावरती संघ अपराजित झाला आहे. विजयश्री प्रत्येक सामन्यामध्ये संघासाठी खिचून आणलेला हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी देखील मध्ये संघाचं नेतृत्व करणारा गोलंदाज मैदानात दाखल आहे. एक धाव निश्चितच या ठिकाणी प्राप्त होते आहे फलंदाजांना. एकेरी धाव्यानं संघाच्या धावसंख्येचं फलक मात्र थोडंसं हलतं झालं. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमकता दाखवण्यात आली, मात्र तद्वत गोलंदाजांना आपलं कसब, आपली लखब जी आहे ती या ठिकाणी दाखवली गेली आहे. अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार आले, मात्र नंतर आपल्या गोलंदाजीची छाप मात्र या गोलंदाजानं सोडली आहे. फलंदाजांना जखडवून ठेवले, बांधून ठेवले, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. जितक्या अधिक धावा तुम्हाला गोळा करता येतील तितक्या अधिक धावा गोळा करण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे. मात्र गोलंदाज हे सांगून देतोय की मी इथं का आलोय, मला का पाचारण करण्यात आलं, याची ग्वाही, याची स्वाक्षरी या ठिकाणी दिली जाते. अंतिम अशा पद्धतीचा चेंडू आणि त्या चेंडूवरती एक धाव या ठिकाणी प्राप्त होती आहे. एकेरी दुहेरी धावा करत संघाच्या धावसंख्येचं फलक खालत्या ठेवलं जाते. पहिल्या षटकाची सांगता होती आहे, धावा होत आहेत बिनबाद 11. धन्यवाद रोहन. या ठिकाणी बघा मी म्हटलं हे बुद्धिस्ट प्रीमियर लीग आयोजित करणं म्हणजे आयोजन करताना खूप अडीअडचणी येत असतात, परंतु हे ऑर्गनाईज करत असताना अनेक दाते येतात. त्यांना वाटतं की आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी धम्मदान द्यायला पाहिजे. धम्मदान मी कधीच नाकारत नाही, कारण ते स्वखुशीने घेतो, कारण याचा फायदा समाजासाठी होतो. कारण गेल्या वर्षी मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे की शांतिदूत या प्रतिष्ठानच्या वतीने जे धार्मिक आणि सामाजिक काम करतोय त्या कामामध्ये अनेक दात्यांचे हात पाठीमागे आहेत आणि त्या दात्यांचा नामोल्लेख मी शेवटी करणार आहे. आणि आत्ताच या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आदरणीय सोनवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी हा संपूर्ण खेळाचा लेखाजोखा पाहिल्यानंतर, त्यांना सगळ्यांचा खेळ आवडल्यानंतर त्यांनी 5,000चा चेक देऊन या ठिकाणी शांतिदूत या प्रतिष्ठानला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा विनोद तांबे आणि आविष कवडे आणि त्याचप्रमाणे संतोष दादा यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मान करायचे.
यावेळेस मात्र फलंदाजाची दांडी 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 गुल होताना पाहायला मिळते. सक्सेसफुल ब्लॉक होल मधला पद्धतीचा चेंडू फलंदाजाच्या मात्र फर्निचर या ठिकाणी डिस्ट्रॉय होत आहे. मोठा धक्का म्हणावा लागेल. गमरे सर अचूकता दाखवली जाते गोलंदाजाकडून. मागं दोदोशी बोलताना दोदोनं सांगितलं होतं की माझ्याकडे ते गोलंदाज आहेत जे समोरच्या क्षेत्ररक्षक फलंदाजांना मात्र रोखण्याची क्षमता त्या गोलंदाजाकडे आहे आणि तेच मात्र या ठिकाणी मैदानात घडताना आपल्याला बघायला मिळतं आहे. कॅप्टननं दाखवलेला विश्वास मात्र सार्थक या ठिकाणी होतोय. चला जलद गती दाखवायच्या पंचाने सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. येणारे पुढील सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत. प्रशांत गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे. शांत खेळाडू आहे. मात्र असंच म्हणावं लागेल कि मिल जाएगी मंजिल एक दिन, ये परिंदों के फैले हुए पर बोलते हैं, वही लोग रहते हैं खामोश अक्सर जिंदगी में, जमाने में जिन लोगों के हुनर बोलते हैं. निश्चितच हा हुनरबाज गोलंदाज आपल्या गोलंदाजीची छाप, आपल्या गोलंदाजाचं कौशल्य मात्र या ठिकाणी दाखवतोय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू धावा थेट जाऊन पोचल्यात. 6-17 या चेंडूवरती एक अप्रतिम अशा पद्धतीचा फटका फलंदाजाने सजवला षटकारासाठी. अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचा फटका होता. टायमिंग प्रॉपर होतं. चेंडूला मात्र हवाई सफरसाठी पाठवलं आणि या 7 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद 17. मात्र यावेळेस ब्लॉक मधला चेंडू खदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूबार येईपर्यंत फलंदाज डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होती आहे. आतापर्यंत फलंदाजांना या गोलंदाजानं बांधून ठेवले. एक षटकार आला मात्र या गोलंदाजाने देखील आपल्या गोलंदाजीची छाप, आपल्या गोलंदाजीचं कसब या मैदानात सोडलंय. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होती आहे. निश्चितच चांगल्या पद्धतीचा चेंडू आत्तापर्यंत त्या गोलंदाजानं हाताळलाय. वैविध्यता ज्याला आपण उर्दू भाषेमध्ये आलायदा पद्धतीचे चेंडू टाकण्याची कसब या गोलंदाजाकडे आहे आणि तेच प्रदर्शन मात्र या गोलंदाजानं आत्तापर्यंत केले. मोठे फटके निश्चितच आलेत परंतु तदनंतर जे सिंगल डबल्स करून धावसंख्येला गतिशीलता देण्याचं काम होतं ते मात्र रोखण्यात यश आलंय. यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला कटवलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतात. फलंदाज मात्र बाद होतोय. तंबूत परतावा लागतोय. दुसरा धक्का, दुसरा हादरा बडावा लागेल. आता मात्र मैदानात दाखल झालाय द बाहुबली चांद. सागर जाधव मैदानात दाखल होतोय. निश्चितच संघाच्या आकांक्षाचं ओझं त्याच्या खांद्यावरती असणार आहे. मोठे षटकार आणि चौकारासाठी ओळखला जाणारा फलंदाज कशा पद्धतीनं आक्रमकता दाखवणार आहे ही येणाराच काळ आणि वेळ ठरवेल. निश्चितच ज्या स्पोर्ट्सच्या बॅटने तो खेळतो, रॉयल स्पोर्ट्स, ज्या स्पोर्ट्सचे ऑनर्स आमचे सुजित जोळे ब्रँड एम्बॅसिडर आहेत त्या बॅटचे, रॉयल बॅटने या ठिकाणी रॉयल फलंदाजीची गरज असणार आहे. निश्चितच तुम्ही तलवार कुठल्या आहे पण त्या तलवारीचं काम कशा पद्धतीनं करता तेच महत्त्वाचं. बॅट घेऊन मैदानात दाखल झालेत बाहुबली. चला सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यावेळेस बाहुबलीनं एक्स्ट्रा कव्हरला फटका फसवला. फलंदाज मात्र तंबूत माघारी परततो. रॉयलच्या बॅटने मला वाटतं या ठिकाणी धोका दिला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन होतं परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. फलंदाज मात्र तंबूत माघारी परततोय. भोपळा देखील फोडता आला नाही आहे. चांद. या ठिकाणी इतर संघाने आपले जेवणाचे पॅकेज आहेत ते घ्यायचे. मला वाटतं संघमालक यांनी ताब्यामध्ये घ्यायचं आहे. त्या ठिकाणी संघमालक यांनी गिरीजी तांबे यांच्याकडे संपर्क करायचा आहे. पॅव्हिलियनच्या उजव्या बाजूला गाडी उभी आहे. त्या ठिकाणी आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कृपया संघमालक आजूबाजूला या षटकामध्ये प्रणय या गोलंदाजानं अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आहे.
प्रशांत या गोलंदाजाने अप्रतिम अशा पद्धतीची गोलंदाजी केली. अवघ्या 6 धावा खर्च करत 3 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला. अप्रतिम गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या निश्चितच या गोलंदाजासाठी झाला पाहिजेत. अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होते गोलंदाज सूरज. एक सूरज वरती आकाशामध्ये आपल्या लखलकाट, आपला प्रकाश, आपला तेज या ठिकाणी दाखवतोय. यावेळेस सूरज मात्र पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला पाठवलाय. थोडस फंबल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु थोडस गचाळ क्षेत्ररक्षण वाढावं लागेल. 2 धावांची कमाई या ठिकाणी होते. थोडस असं म्हणतात ना की प्रारूप दाखवावं लागेल. क्षेत्ररक्षण तुम्हाला दर्जेदार ठेवावं लागेल, कारण युट्यूबच्या माध्यमातून आज हजारो लाखो लोक तुम्हाला बघतायत. त्यामुळे तुमचा खेळ देखील तसाच उंचावण्याची गरज आहे. डिपेक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळाला आणि आखोई आखोबे इशारा. 2 धावांची कमाई या ठिकाणी झाली आहे. 2 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. अंतिम षटकाचा थरार सुरू आहे. अंतिम षटक या ठिकाणी प्रगती पथावरती आहे. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला कटवलाय. थोडंसं फंबल, थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण. आता मात्र गंभीर आपल्याला बघायला मिळतं. क्रिकेटच्या भाषेमध्ये असं म्हटलं तर क्षेत्ररक्षण हा असा पैलू आहे जो तुम्हाला सामना देखील विजयी करून देऊ शकतो. आपण अनेकदा बघितल्या, आपल्या सर्वांना माहिती आहे 2011च्या विश्वचषकमध्ये सुरेश रैना, युवराज सिंग आणि विराट कोहलीच्या त्रिकुटाने केलेलं क्षेत्ररक्षण 33 धावा त्यांनी रोखल्या होत्या. आणि या 2023च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये देखील ऑस्ट्रेलिया संघाने जे क्षेत्ररक्षण केलं होतं त्याचा परिणाम म्हणून त्या दोन्ही संघांकडे विश्वचषक त्या वर्षाचा आला होता. हे क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असणार आहे. रोहन एक मिनिट, पाठीमागे जे क्रीडा संकुलन आहे त्या ठिकाणी आपण जे जेवणासाठी बसणार आहात त्याने तिथे केलेला कचरा हा स्वतः त्या खेळाडूंनी साफ करायचा आहे, कारण त्या साईडला क्रीडा संकुलन आहे आणि आपण स्वच्छतेचं महत्त्व आपल्या आदर्श कामातून आपण घालून द्यायचं आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा कचरा करू नये. रोहन न घोषित केलेला आहे आणि 4 धावा अशा एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत. तर रोहन, चर्चा होती फिल्डिंगच्या बाबतीत. तर एक मॅच झाली होती ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यानच. तर त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका डेरेल कलिनन प्रिंगल हा एन्ज्युअर झाला आणि जॉन्टी रूड्स हे नाव तर सर्वांना माहीत आहे. तर जॉन्टी रूड्स हा तिथं एक एक्स्ट्रा खेळाडू होता आणि तो एन्ज्युअर झाला प्रिंगल म्हणून त्याच्या जागी तो मैदानात उतरला आणि तब्बल त्यांनी पॉईंटला 5 झेल घेतले. म्हणजे एक्स्ट्रा प्लेअरने फिल्डिंगच्या बाबतीत जो मैदानामध्ये जो आक्रमकता दाखवली किंवा जी निश्चितच सर. आणि त्या सामन्यामध्ये जॉन्टी रूड्स मॅन ऑफ द मॅच ठरला होता. यावेळेस शिशिर गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुमेध गोलंदाजी मार्कवरती आले आणि मात्र त्यांच्या देखील गोलंदाजीवरती हा चांगला फटका आपल्याला सजताना पाहायला मिळतोय. किती रन किती आले? तर चर्चा आपण त्याच गोष्टीची करत होतो की एखादा एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जातो, हे त्यामागचं सांगणं आहे. म्हणून फिल्डिंगचा दर्जा उंचावला गेला पाहिजे. प्रत्येकाने चांगली फिल्डिंग केली पाहिजे. जिथे 1 रन तिथे 1च दिला पाहिजे. दुसरा रन दिला किंवा जिथे 2 आहे तिथे 4 दिला तर मात्र तुमचा संघ अडचणी देऊ शकतो. निश्चितच म्हणावं लागेल धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28च्या घरामध्ये. शेवटचं षटक, हाडाबारीचं षटक प्रगती पथावर आहे. अप्रतिम अशा पद्धतीचा चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलाय, मात्र क्षेत्ररक्षक अतिशय चितेच्या चपळाईनं चेंडूवरती येतोय. फील्ड केलं जात आहे. सूरज अतिशय आपली कामगिरी चपळाईनं पार पाडताना पाहायला मिळतोय. सर याच्यानंतर मॅच कोणाची आहे?
चला VS फायटर्स आणि प्रकाश पॅन्थर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे या सत्र संपल्यानंतर. या चेंडूवरती काय घडतंय, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. फलंदाजाला धावचीत करावा लागतोय, धावचीत होतोय, फलंदाज तंबूत माघारी परततोय. पहिल्या डावाची या ठिकाणी सांगता होतीये, धावा होत आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31. हा सामना जिंकायचा असेल निर्धारित 18 चेंडू आणि गरज असणार आहे ती 32 धावांची. तर चला विनंती असणार आहे प्रकाश प्रकाश पॅन्थर्स आणि VS फायटर्स या दोन्ही संघनायकांनी आता मात्र या आपल्या टॉस बॉसच्या मंचावर यायचं आहे. थँक्यू गमरे सर. या स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुका युवा मंचाचे माजी सचिव आमचे मोठे बंधू आदरणीय तांबेदादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही शांतिदूत युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. सर टॉस कोणाच्या हस्ते करूया? उदय तांबेजी, सन्माननीय उदय तांबेजी, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या टॉस बॉसच्या मंचावर यायचं आहे. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक उदयजी तांबे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. चांगले रन चला मी विनंती करतोय VS फायटर्स आणि प्रकाश पॅन्थर्स दोन्ही संघनायकांना, VS फायटर्स आणि प्रकाश पॅन्थर्स दोन्ही संघनायक लवकरात लवकर या. वेळ खूप झालेला आहे कारण वारंवार विनंती केली जाते. मर्चंडी सर, कोणी संघनायक येतच नाहीये. VS फायटर्स आणि प्रकाश पॅन्थर्स VS फायटर्स कर्णधार आणि प्रकाश पॅन्थर्स कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येत असेल तर प्लीज आपण टॉस का बॉस या आपल्या मंचावर यायचं आहे. प्रबुद्ध 11 राखीव खेळाडू प्रबुद्ध 11 संघाकडून प्रारंभीची जोडी मैदानात दाखल होते. प्रारंभिक जोडी मैदानात दाखल झाले. शिशिर आणि स्वप्नीलच्या रूपानं डावखुरा फलंदाज असणार आहे शिशिर आणि त्याच्या जोडीला स्वप्नील मात्र मैदानात दाखल होतोय. रोहन तांबे सर, आपल्याला मी 1-2 मिनिटं थांबवतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. 2 टीम्स जे एकमेकांसमोर लढणार आहेत त्यातली VS फायटर्स हा जो संघ आहे त्यांनी 2 सामने जिंकले, 2 हरलेले आहेत. ही शेवटची मॅच आहे त्यांची आणि त्यांच्यासाठी ही मॅच डू ऑर डाय म्हणजे क्रुशियल आहे त्यांच्यासाठी मॅच. परंतु प्रकाश पॅन्थर्स थोडेसे बॅकफुटवर आहेत. 3 मॅचेस हरलेत आणि एकच मॅच त्यांनी जिंकलेले आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी मी असं म्हणणार नाही आता चान्स आहे
परंतु एक शेवटची जाता जाता मॅच, परंतु शेवटची जाता जाता मात्र दुसऱ्याला झोपून जाऊ नका एवढं नक्की. परंतु बघा क्रिकेट आहे, कारण दोघांनाही खेळायचं आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली गेली. पहिल्या चेंडूवरती शिशिरच्या फलीतून येतोय क्लासिकल फटका सीमा पार चौकारासाठी. त्या चार धावेची संघाच्या रोहन सर, फलक ओढताय. रोहन सर, VS फायटर्स या संघाने ते नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय स्वीकारणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर बघा समोरचा संघ तसं पाहिलं तर थोडा बॅकफुटवर आहे, परंतु बघा तुम्हाला ही मॅच डू ऑर डाय. तुम्हाला तर परफॉर्मन्स दाखवायला लागेल, तुम्हाला तुमचा गेम दाखवायलाच लागेल. आता फिल्डिंग स्वीकारल्यानंतर समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? सर आम्ही त्यांना कमीत कमी धावत रोखू, 25च्या आत. 25च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. काही बदल आहे का तुमच्या टीममध्ये? कारण ही मॅच तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. बदल एखाद दुसरा असेल आमच्या. अच्छा, पुढे तुमच्या आता तुम्ही फिल्डिंग घेतले त्याच्यामध्ये बॉलर कोणी चेंजेस आहे की तीच बॉलर अटॅक आहे? बॉलर आहेत आमच्याकडे. बॉलर आहेत, त्यामुळे त्यांनी कॉन्फिडन्सनी सांगितलं आहे आणि नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला या मॅचसाठी. आणि आपण वळूया आता मात्र प्रकाश पॅन्थर्स या संघनायकाकडे. खरं म्हणजे बॅटिंग तुम्हाला दिलेली आहे, 25 धावांमध्ये रोखण्याचं त्यांनी सांगितलं आहे, मनसुबा दिला आहे त्यांच्या कर्णधाराने. परंतु 25 धावा खरोखर ते रोखू शकतील की तुम्ही तुमच्या फलंदाजीवर अवलंबून आहात की आम्ही 25 नाही तर आम्ही 50 ठोकू, असं काही असेल का रणनीती तुमची? आम्ही नक्कीच एक 40 धावांचं आव्हान त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू. 40 धावा म्हटलं तर नंतर बॉलिंग अटॅक आहे का तुमच्याकडे तसा की त्या 40 धावा तुम्ही डिपेंड करू शकता? नाही, डिफेंड करू शकतो आम्ही. नक्कीच ही मॅच जरी आपल्यासाठी थोडीशी मी म्हणेन शेवटची असेल, एक जाता जाता मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न जरूर तुम्ही कराल. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू सो मच. येऊया कॉम्बॉक्समध्ये रोहन तांबे यांच्याकडे. निश्चितच या वेळेस चौकारांचा चौकार या ठिकाणी होतोय. 4 चेंडू 4 लगातार सीमा पार. चेंडू झालाय फरार. येतोय ब्रँडेड असा चौकार. धावसंख्या थेट जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. 4 चेंडू टाकलेत गोलंदाजानं, मात्र त्यांना थेट दाखवलाय सीमा पार रस्ता. संघाची हालत मात्र या ठिकाणी होते खस्ता. 4 चेंडू 4 चौकारांसाठी निश्चितच अप्रतिम अशा फलंदाजीची प्रदर्शनी या ठिकाणी लावून दिली ती फलंदाज शिशिर. डावखुरा फलंदाज, क्लासिकल फलंदाज आहे. आपला क्लास, आपली छाप, आपला हस्ताक्षर मात्र या वेळेस वही इलाका. आणि पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमा पार. येतोय ब्रँडेड खणखणीत असा चौकार. समाचार घेतला जातोय. निश्चितच रखरखत्या उन्हामध्ये नागेशला दिवसागणित तारे दाखवले जातात. अंतिम चेंडू हलक्यातनं चेंडूला कटवलाय. निर्धाव चेंडू जे सांगता होते, मात्र अक्षरशः नागेशच्या चेंडूवरती शिशिर बरसलाय. 5 चेंडू टाकले होते या आधी नागेशने मर्चंडे सर. त्या 5 चेंडूवरती 5 चेंडूवरती 4 4 4 4 आणि 4च आपल्याला बघायला मिळाला. निश्चितच म्हणतात ना, शेर की झलक सबसे अलग, आणि ती झलक मात्र या ठिकाणी दाखवले शिशिरनं. आणि मात्र यावेळेस निश्चितच आम्हाला वाटलं की एक अलभ्य दृश्य आम्हाला बघायला भेटेल. सागर जाधव सारखा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल, परंतु सागरनं थोडीशी गोलंदाजीमध्ये फेरबदल केला. धावांचा ओघ मात्र जाऊन पोचलाय थेट बिन बाद 20. गरज असणार आहे 12 चेंडू आणि बॉल टू रनचं समीकरण या ठिकाणी येते. 12 चेंडू 12 धावांची गरज असणार आहे. आमचे गुणलेखक कालपासून आपली कामगिरी चोख बजावत आहेत. निश्चितच त्यांचं देखील आम्ही संपूर्ण शांतयुवा प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. सच्ची स्पर्धा, देखणी स्पर्धा, संपूर्ण शांतयुवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकार्यांच्या मेहनतीचं हे फलित आहे, जे 158 देशांमध्ये थेट लाईव्ह प्रक्षेपण यॉर्कर स्पोर्ट्सच्या माध्यमातून होत आहे. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे प्रणित. पहिला चेंडू भिरकावला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. चौकारांचा यावेळेस होतोय मात्र षटकार. 4चा पाडा मात्र या ठिकाणी
पाचला जातोय. शाळेमध्ये जशा पद्धतीनं मर्चेंडे सर आपण मुलांचे पाढे पाठांतर घेतोय त्याच पद्धतीनं 4 4 4 4 लगातार चौकाराचा षटकार मात्र या ठिकाणी येतोय. अप्रतिम अशा पद्धतीची फलंदाजी, अक्षरशः दोन्ही फलंदाजांकडून धावांची लयलूट केली जाते. याच षटकामध्ये सामना संपवण्याचा इरादा मात्र या ठिकाणी आहे. डेड चेंडू घोषित होतोय पंचांकडून. थोडंसं 12चा वेग इतका अधिक आहे की 12च्या वेगानं आपली जी त्रिफळ आहे या ठिकाणी डिस्ट्रॉय होतीये. नैसर्गिक अडथळा आहे, कारण निसर्गाच्या पुढं माणसाला कधी जाता येत नाही. निश्चितच मर्चेंडे सर नैसर्गिक अडथळा दूर होईपर्यंत मर्चेंडे सरांच्या विषयी या 4 ओळी आहेत. कारण मर्चेंडे सरांचं व्यक्तिमत्व हे आपल्यासमोर इथं जे आहे त्याच्या पाठीमागं मर्चेंडे सरांच्या आईची खूप मोठी प्रेरणा आहे. सर तुमच्या आईसाठी या 4 ओळी आहेत, कारण त्या आज आपल्यासोबत नाही आहे. सर आपल्या आईसाठी, तुमच्या आईसाठी या 4 ओळी आहेत, कारण मर्चेंडे सरांसारखं व्यक्तिमत्व हे आपल्यासमोर जे दिसतंय त्याच्या पाठीमागं त्यांच्या आईची खूप अशी मेहनत आहे. कारण असं म्हणतात की माँ के जैसी ममता दुनिया में कहीं नहीं, काला बेटा भी उसे रच के कमर लगता है, आज बड़े अदब से नवाजती है आपको ये दुनिया, शायद ये आपके माँ के दुआओं का असर लगता है. निश्चितच मर्चेंडे सर, कारण आई हा अशी गोष्ट आहे ना, कारण असं म्हणतात की एक मराठी कवी म्हणतो की कितीही कर्तृत्व गाजवा साळुंके सर, झेप मात्र नेहमी कमी पडते, आईनं कडेवर घेतल्यावरतीच माणसाची उंची वाढते. ना कुणाचा हेवा, नको कुणाशी स्पर्धा देवा, जग जिंकायचं असेल ना मित्रांनो, आपल्या आईच्या पायावर डोकं ठेवा. निश्चितच आई ही अशी गोष्ट आहे की आपल्याला शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर आईचा आशीर्वाद, आईचे संस्काराचीच गरज पडते. आणि या संस्कारात जेव्हा हे संस्कार एखाद्या माणसावरती घडतात ना, तेव्हाच महेश मर्चेंडे सारखा व्यक्ती, महेश मर्चेंडे सारखं कर्तृत्व निर्माण होत असतं. निश्चितच आपण पुन्हा एकदा सामन्याकडे जातोय. हा सामना प्रबुद्ध 11च्या बाजूने निश्चितच झुकलेला आहे, कारण चौकाराचा पाडा मात्र त्यांच्या प्रारंभिक फलंदाजांकडून मोजला गेला. धावसंख्या जाऊन पोचले ती बिनबाद 26. जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती किती पाहिजे, कितीला बिन आहे 26 ना पाहिजे. या वेळेस मात्र विजयाचं अंतर अजून कमी केलं जातंय. चेंडूला पाठवलंय, धन 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 सीमा पार येतोय खणखणीत असा चौकार. कमॉन डीजे. यावेळेस देखील फाईन लेगला चेंडूला ग्लाइड केलं, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार किंवा चेंडू घेऊन यायचंय. चला या ठिकाणी या बुद्धिस्ट प्रीमियर लीग पर्व 2 या स्पर्धेसाठी साखरोळी गावचे समाजसेवक आदरणीय मनोजी मर्चेंडे या ठिकाणी, मनोजी तांबे या ठिकाणी आलेले आहेत. मी डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे RPI चे सन्माननीय कार्यकर्ते आदरणीय रामदासभाई आठवळे यांचे कायदेशीर सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट महेशजी कदम या ठिकाणी मुंबईहून खास या स्पर्धेसाठी आलेले आहेत. मी डॉक्टर गणेश मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे.